महाराज राजक्षत्रिय कुलावतंस सरस्वती वाहन हंस भवानी देवी अनन्य भक्ति प्रसाद अलंकृत अखंड साम्राज्य लक्ष्मी वरमंडित राजकार्य धुरंधर हिंदू हृदय सिंहासनाधीश्वर दुष्ट यवन जन संहारक गोवंश सज्जन प्रतिपालक महाराजाधिराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की गुरु गोविंद सिंह जी महाराज की राणा प्रताप जी महाराज की पुण्य श्लोक माता हिल्या देवी की जय भवानी सनातन हिंदू धर्म की भारत माता की जय श्री राम हर हर ओम करे पशूनां पतिं पावनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम् जटाजूटमध्यस्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरार्यम् महेशं सुरेशं सुरारार्तिनाशं विभुं विश्वनाथं विभूत्यङ्गभूषम् विरूपाक्षमिन्वर्गवह्नि त्रिनेत्रं सदानन्दमीळे प्रभुं पञ्चवक्त्रम् गिरीशं गणेशं गले नीलवर्णं गवेन्द्राधिरूढं गणाति जगदंबेचे परम भक्त आनंदजी दिघे यांचे लाडके शिष्य एकनाथजी शिंदे सध्या राजसत्तेत आहेत पण माझी हार्दिक इच्छा आहे की तेच पुन्हा मुख्यमंत्री होवत. मला जे दिसून राहिलं महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य हिंदूंचं उज्ज्वल भवितव्य एकनाथजी शिंदेच्या हातातच सुरक्षित आहे. तुम्ही म्हणसाल महाराज धर्मजागरण सभेत तुम्ही राजनीतीच्या गोष्टी का करता. राजनीतीला पर्यायच नाही आहे. राजनीतीच्या घृणाकडून तुम्ही काही सुरक्षित राहू शकत नाही. काही धर्म सुरक्षित राहू शकत नाही. संत लोक धर्माचा प्रचार प्रसार करतात. धर्माचं रक्षण काय संतांचं रक्षण काय राजाची तलवारच करत असते. संतांचं रक्षण राजाची तलवार करणार. संत धर्म रक्षणाचं धर्म प्रचार प्रसाराचं काम करतील. प्रचार प्रसार धर्माचं रक्षण आणि संतांचं रक्षण हे मात्र राजाच करू शकतो. म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखे लोक वारंवार भारतात सगळीकडून निवडून आणा आणि भारताला हिंदू राष्ट्र करा. एक संन्यासी म्हणून धर्मगुरू म्हणून धर्मादेश रूपात मी हे घोषणा करतो की हिंदू साम्राज्य संस्थापनेसाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा. ओम काली. ओम काली.